कलाकार म्हणून अनेक विविध विषयामध्ये काम केल्यानंतर अभिनेता रोहित फाळके एका अनोख्या विषयासह येत आहे. चित्रपटाचं नाव आहे पांघरुण. म्हणजे आपल्याला दिवसागणिक या पांघरुणबरोबर झुजावं लागतं. त्याच्यामध्ये आता थंडीचे दिवस आहेत तर दडी मारून बसावं लागतं. तर आता नेमका रोहित पांघरुण या विषयासह नेमकं काय करणार आहे जाणून घेऊ. रोहित, सांगशील काय? म्हणजे पांघरुण थोडं अनोखं टायटल आहे नाही? पांघरुण ही बाबा बोरकरांची कथा होती आणि बोरकरांच्या खूप छोटी कथा आहे ती आणि बोरकरांच्या कथेवरनं इन्स्पिरेशन घेऊन अडॅप्ट करून ही फिल्म तयार झाली. महेशजींनी महेशजी आणि गणेश मतकरी यांनी स्वतः त्यांची पटकथा आणि संवाद आणि हे सगळं काम केलं आणि अत्यंत सुंदर गोष्ट आहे. जसं तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल, एक गुरुजी आहेत, एक कीर्तनकार आहेत. साधारण 1950 सालच्या दरम्यानची ही गोष्ट म्हणताय, जेव्हा पोर्चुगीज गोव्यात अजूनही होते आणि अशा पोर्चुगीज घरामध्ये जिचे वडील काम करत होते, अशा एका वातावरणात वाढलेली एक मुलगी, अशा एका वातावरणात वाढलेली एक विधवा आणि हे गुरुजी जे सुद्धा विदुर आहे, यांची एक वेगळ्या धाटणीची प्रेम कहाणी तुम्हाला पांघरुणमध्ये बघायला मिळते. पांघरुणचा आपण नेहमीच असा एक सरळ धोपट अर्थ घेतो की काहीतरी झाकायला किंवा प्रोटेक्ट करायला. तर नेमकं इथे काय, म्हणजे विषयागणिक काय त्याचं विश्लेषण आहे? दोन्ही अर्थ आहेत, झाकायला पण आणि प्रोटेक्ट करायला पण. पण ते खूप आपण शब्दशः अर्थ न घेता त्याच्या मागे दडलेले जे कथानुरूप अर्थ आहेत, तर ते समजण्यासाठी आणि हे शीर्षक का दिलं हे समजण्यासाठी खरं तर चित्रपट पाहिलात किंवा त्याचा थिएटरमध्ये जाऊन जेव्हा आस्वाद तुम्ही घ्याल तेव्हा ह्या शीर्षकाचा खरा अर्थ तुम्हाला उलगडेल. चित्रपटाची जी स्टारकास्ट आहे बऱ्यापैकी अनोखी आहे. तर तुझं सिलेक्शन आणि इतर कलाकारांची निवड याबद्दल काय सांगशील? ह्या चित्रपटात महेशजी कायम म्हणतात की त्यांना लक्ष्मी हे जे पात्र आहे त्या व्यक्तिरेखेसाठी कायम गौरीच डोळ्यासमोर होती, गौरी इंगवले. आणि ती स्वतः खूप उत्तम नाचते, त्यामुळे ह्या चित्रपटात तुम्हाला बऱ्याचदा तिचा नाच सुद्धा बघायला मिळतो. तिची जी ती अदा आहे, ती ज्या ग्रेसफुली नाचते तेही तुम्हाला बघायला मिळते. इव्हन ट्रेलरमध्ये पण आणि आता नुकत्याच रिलीज झालेल्या काही व्हिडिओजमध्ये सुद्धा तिचा बॅले डान्स दिसतो, ज्यात तिने नऊवारी नेसली. अमोलदादाबद्दल सांगायचं तर अंतू गुरुजी हे जे पात्र आहे, जे ते कीर्तनकार आहेत गावातले, तर त्याच्यासाठी महेशजींना हे इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगतात की कोणीतरी टक्कल करायला हवं होतं, कारण रोज सगळं टोप लावणं आणि हे खूप मोठा व्याप आहे, तो काय करायचं, कसं करायचं. आणि अचानक अमोलदादाचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि मग म्हटलं की नाही, ह्यांनीच केलं पाहिजे. आणि ते अजूनही म्हणतात की त्या पात्रासाठी अमोलदादाशिवाय दुसरा कोणी असता तर कदाचित तेवढी जस्टिस किंवा ज्या सटलटीने आणि ज्या प्रभावशालीपणे त्यांनी ते पात्र साकारलंय, जितक्या सर्जनशीलपणे त्यांनी ते पात्र साकारलंय, तितकं कदाचित कोणी दुसरे साकारलं असतं नसतं माहिती. माझ्या पात्राचं सांगायचं तर मी पांघरुणमध्ये माधव ही भूमिका साकारतो आणि माधव हा अंतू गुरुजींचा शिष्य आहे आणि तो इतका त्यांच्या जवळचा शिष्य आहे की तो जवळजवळ घरातला एक सदस्य असं नव्हतं. म्हणजे त्यांच्या घरीच असतो दिवसभर, मग घरात त्यांची पण मदत करतो, त्यांना 2 लहान मुली दाखवल्या चित्रपटात, त्यांच्यासोबत खेळतो आणि असं एक कौटुंबिक पात्र झाल्यासारखा तो आहे. त्याच्यासाठी महेशजींनी मांझा पाहिला होता आणि मांझा पाहिल्यानंतर जस्ट आमचे प्रमोशन सुरू असताना महेशजींनी मला फोन केला. तर ॲक्च्युली फोन आईला केला होता आणि मी घरी आलो प्रमोशन करून. त्या आईने सांगितलं की महेश मांजरेकरांनी फोन केला. बरं ठीक आहे. तर त्याने मी सांगितलं की तू बाहेर होतास, ते म्हणे की नाही, मी ठीक आहे, रोहितशीच बोल. बरं, मी फोन केला तर आपल्याला कोणालाही विचारा, तुम्हाला पटकन म्हटल्यानंतर वाटेल की महेश मांजरेकर हे नाव आल्यानंतर डोळ्यासमोर काय येतं, तर प्रचंड अशी स्ट्रिक्ट व्यक्ती किंवा अत्यंत अशी डिसिप्लिन्ड आणि असंच लागतं तसंच लागतं अशी व्यक्ती. पण त्यांनी जेव्हा फोन केला होता मी त्यांना आणि त्याच्या फोनवर बोलले, इतका गोड आवाज होता तो. आई सुद्धा म्हणते की इतका गोड आवाज असेल वाटला नव्हता महेशजींचा.
तर त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले की तू उद्या ऑफिसला आहे. उद्या तर शक्य नाही कारण प्रमोशन वगैरे आहे. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, तुला वेळ असेल तर मला सांग, आदल्या दिवशी फोन कर, आपण भेटूया. म्हटलं ओके. आणि त्या दिवशी फोन केला, भेटायचा दिवस वगैरे ठरला. आईने सांगितलं, मी जस्ट आंघोळीला गेलो होतो आणि आंघोळीने विचार केला, मला जर टक्कल करायला सांगितलं ना तर मी करेन एक वेळ. उगाच उगाच हा विचार आला होता. आणि झालं तसंच की मी चित्रपटाच्या नरेशनला गेलो, त्यांनी गोष्ट ऐकवली आणि ती गोष्ट इतकी इतकी सुंदर गोष्ट होती पांघरुणची की एक तर नाही म्हणवत नव्हतं मला. आणि त्यात महेशजी हे सुद्धा म्हणाले, माझी इच्छा आहे की माधव हे पात्र तू साकारावंस. आता त्यांनी स्वतः असं म्हटल्यानंतर मी मूर्ख झालो असतो की त्यांनी एवढा विश्वास ठेवलाय, त्यांची इच्छा आहे, तर मी नाही म्हणणारा कोण. एक तर गोष्ट आवडली होती, त्यात त्यांचा विश्वास होता, म्हणून मी हा चित्रपट घेतला, मी हा केला चित्रपट. आणि हा चित्रपट करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, अनेक वेगवेगळ्या एक्सपिरियन्सच्या, वेगवेगळ्या धाटणीच्या एक्सपिरियन्सच्या लोकांसोबत काम करता आलं. म्हणजे गौरीसोबत डान्सबद्दल गप्पा झाल्या, अमोलदारासोबत संगीत नाटकांबद्दल झाल्या, मग सुलेखा ताई होती, दीप्ती होती, बाप्पा काका होते. सो खूप लोक आहेत आणि खूप वेगळ्या धाटणीची कास्ट आहे अख्खी. तर त्यामुळे मजा आली. स्क्रीनग्राफीबरोबर तुझा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, तर थोडं विचारायला असं म्हणजे एक मला इच्छा होती की तुला नेहमी ॲक्टरच व्हायचं होतं का, आणि तुझी ॲक्टिंग करिअरची सुरुवात कशी झाली? असं कधीच नव्हतं की मला ॲक्टर व्हायचंय. मला एवढंच माहिती होतं की मला ॲक्टिंग प्रचंड आवडते आणि मला ती करायची. जेव्हा जमेल, जशी जमेल, मला आवडेल तशी मला ॲक्टिंग करायची. माझा हेतू एवढाच होता. आणि मी KG मध्ये असल्यापासून स्टेजवरती काम करतोय. म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असू दे, कथाकथन असू दे, एकपात्री अभिनय असू दे, नाटक असू दे. त्यामुळे स्टेजशी आणि रंगभूमीशी माझं खूप खूप जवळचं नातं आहे. माझे बाबा सुनील फाळके हे स्वतः रंगभूमीवर काम करायचे आणि त्यांच्या हाताखाली माझी सगळी जी काही जडणघडण झाली आहे, जे काही माझं संगोपन झालंय, नाटकाचे संस्कार झाले, ते त्यांच्यामुळे झाले. त्यामुळे आपण जे म्हणतो 2+2=4 हा बिल्डिंग ब्लॉक झाला ना मॅथमॅटिक्सचा. तर या बिल्डिंग ब्लॉकवरती तुम्ही बाकीचं सगळं गणित शिकता. तर हे बिल्डिंग ब्लॉक्स मला खूप आधीपासून मिळाले आणि खूप लहानपणापासून मिळाले. म्हणजे इथपासून की दीड पायावर उभं राहू नको, नाकात बोलू नको, इथे थांब, इथे पॉज घ्यायचा असतो, तिथे का नाही घ्यायचा, या सगळ्या गोष्टी इतक्या लहानपणापासून कानावर पडत आल्यामुळे मी शाळेत असताना रंगमंचावर वावरणं किंवा अभिनय करणं हे म्हणता येईल की खूप सहज मिळालं मला ते बाबांकडून. आणि त्यामुळे मी शाळेत नाटक करत होतो आणि तसं करत करत प्रवास सुरू झाला. बरं, बालक पालकची केलं पण आणखी काही चित्रपट केलेस, तर जेव्हा तू एक कुमार वयात होता त्यानंतर तू माझ्यासारखा एक चित्रपट केला ज्याच्यासाठी तुला अवॉर्ड मिळाला, तर हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, तर ॲज अ ॲक्टर म्हणजे मुलगा असल्यामुळे अनेक फिजिकल चेंजेस होतात, किंवा एक ॲक्टर म्हणून आपली विचाराची जी दिशा असते ती बदलते, तर हे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन प्लस विचारांची दिशा याची कशी काय सांगाल? फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनचं मला तेवढं काही सांगता येणार, कारण मी खूप आधीपासूनच बारीक होतो. आणि बाकीच्या ओव्हरऑल आता मी जेव्हा वेबसिरीज केली सबका साई म्हणून, त्याच्यासाठी म्हणून मी खास वजन वाढवलं होतं आणि वेट गेन केलं होतं, कारण त्याच्यात मला एक क्रांतिकारकाची भूमिका करायची होती. तर मला तर झालं की असा सुकड्या फुकड्या क्रांतिकारी दिसून चालणार नाही. क्रांतिकारी म्हटलं त्याच्याकडे बघून तो क्रांतिकारी वाटला पाहिजे की तो खरंच काहीतरी क्रांती करणार आहे पुढे जाऊन. तर तो असा बारीक दिसलेला चालणार नाही. त्यासाठी म्हणून ती मी स्वतःच्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मेहनत घेतली होती. पण बालक पालक पासून मांझ्यापर्यंत जाताना झालं असं की बालक पालक मध्ये पहिल्यांदा आपली सिनेसृष्टी काय आहे हे माझ्या डोळ्यासमोर मला पाहता आली, की प्रोफेशनली जेव्हा लोक काम करतात तेव्हा नक्की काय काम करतात. आणि हे पाहिल्यानंतर मग अनेक चित्रपटांची नावं कानावर यायला लागली. बरं, बाबांमुळे मी अनेक इंग्रजी चित्रपट बघायचो, स्टार मूव्हीज HBO वरती. अशी काही नावं कळायला लागली की हा, ह्याला मी ह्याच्यात पाहिलंय, त्याला त्याच्यात पाहिलंय. तर ती तेव्हापासून हळूहळू हळू एक गोडी निर्माण होत गेली. आणि त्यामुळे तो एक अभ्यास नकळतपणे सुरू झाला की सिनेमाचा आपण एक अभ्यास सुद्धा करू शकतो किंवा सिनेमातनं आपण काहीतरी घेऊ शकतो की जेणेकरून ते पुढे वापरता येईल. मांझ्यामध्ये तसं झालं होतं. मांझ्यामध्ये माझ्या कॅरेक्टरला असा खूप आधी तो शांत असतो, मग हळूहळू खुलत जातो, मग तो ड्रास्टिकली डिप्रेस होतो, डाऊन होतो,
आणि परत तो स्वतः त्यातनं उभं कसं करतो, असं खूप ग्राफ होता त्याला, पण बोलायचं खूप नव्हतं, बोलायला खूप कमी होतं. तर करायचं कसं, तर माझं म्हणतं की हा इतका शांत असेल तर तो फिजिकली दाखवेल कसं, की तो बॉडी त्याची मुवमेंट कशी करेल जर तो इतकं ओपन नाही येतं. तर मी त्याची एक चाल डेव्हलप केली, त्याची हाताची एक ती फिजेटिंग मुवमेंट असते, कारण ते अँशियस असतात सोशली, की सोशली ऑकवर्ड असतात. अशा ह्याने मी ते डेव्हलप केलं. मी जतीन दादाला विचारलं, जतीन नारायण जे दिग्दर्शक आहेत माणसाचे, तर त्यांना विचारलं की असं केलं की हा तू करून बघ, आय ट्रस्ट यू. आणि आम्ही जेव्हा शूट करायला लागलो तेव्हा बऱ्याच जणांनी जतीन दादाला विचारले, त्यांनी सांगितलं की हे फॉरेस्ट गम्प सारखं किंवा ब्युटिफुल माइंड मधल्या जॉन नॅश सारखं किंवा माय नेम इज खान मधल्या शाहरुख सारखं नाही का वाटणार, की तू काळजी करू नका, तुम्ही तो खूप व्यवस्थित सांभाळतोय, त्यांनी मला जे सांगितलंय त्याच्या हिशोबाने, सो तो ते बरोबर हँडल करतोय. आणि नंतर आम्ही जेव्हा एका सायकायट्रिस्टला भेटलो, डॉक्टर नाडकर्णी, त्यांना आनंद नाडकर्णींना, आणि तेव्हा त्यांनी मला भेटल्यानंतर सांगितलं की तू ज्या प्रकारे ही भूमिका केली आहेस, तू ज्या प्रकारे इंट्रोवर्जन एक्स्ट्रोवर्जनचा एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलाय, इट कॅन बी अ व्हेरी गुड एक्झाम्पल. ते खूप चांगल्या पद्धतीने केलेस तुम्ही. एका इंटरव्ह्यूला त्यांनी मला ते चालणं सुद्धा करून दाखवायला लावलं, की तू नॉर्मली कसा चालतोस चाल, आणि आता तू जयदीप म्हणून कसा चालला होतास सिनेमाच्या सुरुवातीला ते दाखव, की तो फरक आम्हाला बघू दे, की तू कसा आहेस आणि जयदीप तू कसा केलास. तर ते प्रॉब्लेमली हे सिनेमा बघून बघून आणि बऱ्याच गोष्टी, की इथलं हे वापरता येईल, तिथलं ते वापरता येईल, लोकांना पाहून पाहून जेवढं काही मी करतोय ते या सगळ्यातनंच आहे, बाकी काही नाही. तर बालक पालकसाठी विषयामुळे त्याच्यामध्ये खूप खळबळ माजलेली, तो एक विषय वेगळा होता, असा विषय म्हणा, किंवा आता पांगुळमध्ये पण एक थोडासा वेगळा विषय आहे. तर असे वेगळे विषय म्हणजे किंबहुना ते समाजाच्या चौकटीला धक्का मारतात. तर असे विषय, आणि तू तरुण आहेस ॲक्टर म्हणून, अभिनेता म्हणून, आणि ज्या घरामध्ये अभिनयाचं म्हणजे फारसं हे नाही आहे, अशा वेळेला अशा प्रकारचे चित्रपट तू घेतोस तर काय विचार करतो, म्हणजे पालकांबरोबर डिस्कस करतो, गायडरांबरोबर? कुठला चित्रपट घ्यायचा हा निर्णय कायमच माझा राहिलाय, पण नक्कीच मी जेव्हा कुठल्याही नरेशनला जातो तेव्हा नरेशन ऐकल्यानंतर मी घरी आल्यावर त्यांना ती गोष्ट ऐकवतो, की अशी अशी गोष्ट आहे, माझी करायची इच्छा आहे, तुम्हाला काय वाटतं गोष्ट ऐकल्यानंतर, मी त्यांचं मत नक्कीच घेतो. पण बाकी मी असं नाही म्हणणार की प्रत्येक वेळेस एखादा जो चित्रपट केलाय त्यांनी समाजाच्या चौकटीला धक्का बसू शकतो किंवा असं काही होऊ शकतं. ही चौकट आपण बांधली आहे समाजासाठी. समाजात ह्या गोष्टी आहेत म्हणून त्या चित्रपटात दिसतात. समाजात ह्या गोष्टी आहेत त्याबद्दल चित्रपट भाष्य करू पाहतात. या गोष्टी कितीही लपवल्या तरी त्या बाहेर येऊ शकतात. त्यामुळे समाजाच्या चौकटीच्या बाहेर असतील असं मी नाही म्हणणार. ही जी चौकट आहे ही आपण म्हणतो की ही चौकट आहे, पण म्हणजे चोर सुद्धा समाजात येतात, राजा सुद्धा समाजात येतो. मग राजाची गोष्ट सांगायची का चोराची गोष्ट सांगायची हा निर्णय आमचा आहे. गोष्टीमध्ये तुम्ही कुठलीही पात्र आणू शकता. चोर चोरी का करतो हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल सिंपथी वाटते, तुम्ही एम्पथाइज करता. उदाहरणार्थ जेव्हा डार्क नाईट आला होता क्रिस्टोफर नोलनचा, तेव्हा बऱ्याच जणांना जोकरची जी फिलॉसॉफी होती, जे तत्वज्ञान होतं जोकर जे मांडत होता, ते कुठल्या तरी अनुषंगाने पटत होतं, कारण त्या काळात ते घडत होतं. जे तो अनार्की आणि केऑस बद्दल बोलतो ते त्या काळात घडत होतं. अमेरिकेत तशा प्रकारचं राजकीय वादळ चालू होतं, म्हणून कदाचित लोकांना पटत असेल. पण म्हणजे आपण हे नाही म्हणू शकत की ते समाजाच्या चौकटीने धक्का देणार होतं. तुम्ही चौकट काय बांधताय त्याच्यावरती ते तुमच्या समाजाला धक्का पोचवताय का हे दिसतं. पांघरुण म्हणजे आता पुढच्या महिन्यात रिलीज होतोय, तर काय पुढचं करिअर काय असेल आणि आगामी काय येत आहे? आहेत काही चित्रपट तयार आहेत जे रिलीज होऊ पाहतात, पण पॅन्डेमिकमुळे बरेचसे प्रोजेक्ट्स रिलीज नाही झाले. सबका साई सुद्धा आमचं नेमकं पॅन्डेमिकमुळे आमचं शूट थांबलं होतं, ते नुकतं रिलीज झालं, सो ती एक चांगली गोष्ट आहे. आणि बाकी आता पांघरुण रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा काय रिस्पॉन्स येतोय, प्रेक्षक काय म्हणतायत त्यावर बघू पुढे काय करायचं ते. प्रेक्षकांना जे आवडेल, मला जे आवडेल ते करत जाईल. एक पॅन्डेमिकने आपल्याला शिकवलं की कुठेतरी तरी आपल्याला एक साईड ट्रॅकवर कुठलं तरी प्रोफेशन करायला पाहिजे. तर तू एक वेगळ्या प्रोफेशनमध्ये देखील आहेस, काय सांगशील त्यावर? म्हणजे कितपत मेंटल सिक्युरिटी आहे की हे नाही केलं ते आहेच, म्हणजे तू तुझी बिलं भरू शकशील? असं नाही आहे की ते माझं साईड प्रोफेशन आहे असं म्हणता येईल.
मला अभिनय आवडतो म्हणून मला जेवढा आवडेल जेवढा जमेल मी तेवढा करतो. मी त्याच्याकडे कधीच असं करिअर किंवा अशा ह्यानी पाहिलं नव्हतं. मला मुळात शिकवण्याची प्रचंड आवड आहे. मी खूप आधीपासून मुलांना शिकवतोय. त्यामुळे मी आत्ता सुद्धा मी MIT ला शिकवतो इकॉनॉमिक्स हा विषय. कारण माझं स्वतःचं मास्टर्स इकॉनॉमिक्समध्ये झालंय. मला इकॉनॉमिक्स हा विषय प्रचंड आवडतो. एस्पेशली बिहेवियरल थिअरी आणि ॲडव्हान्स इकॉनॉमिक थिअरी जी आहे ती. तर त्यामुळे तेही माझं चालू असतं. आणि दुसरं म्हणाल तर मला पुराण आपले प्रचंड आवडतात. मला पुराण कथा आवडतात. मायथॉलॉजी ओव्हरऑल म्हणजे नॉट नेसेसरीली आपले वैदिक पुराण, आपली ग्रीक पुराणं जी आहेत, इजिप्शियन पुराणे आहेत, सगळी प्रकारची पुराणं फार आवडतात आणि ते फार आकर्षित करतात. तर त्याबद्दल माझं गेले 2015-14 पासून वैयक्तिक अभ्यास म्हणता येईल, जो आता माझ्या द पुराण प्रोजेक्ट या माध्यमातून सुद्धा लोकांपुढे येणार. तू बाल कलाकार होतास, त्याच्यानंतर तू जेव्हा एक प्रौढ म्हणून जो पहिला चित्रपट केलास माझ्या, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर कितपत जबाबदारी वाटते की पदार्पणातच अवॉर्ड मिळाला, म्हणजे मोठा तुझा बायोडाटा तर नक्कीच जाडजूड झाला असेल त्याने, पण अशा अवॉर्डची कितपत जबाबदारी वाटते ॲज अन ॲक्टर? अवॉर्डची जबाबदारी वाटण्यापेक्षा तुम्ही एक अवॉर्ड मिळालं म्हणजे तुम्हाला कुठेतरी काहीतरी एक वेगळा मान दिला गेला हे नक्कीच लक्षात ठेवायला हवं. पण तो मान दिलाय म्हणून ती हवा डोक्यात जाऊ दिली नाही पाहिजे. कारण मला खूप लवकर शासनाचा पुरस्कार मिळाला हे मला नक्कीच मान्य आहे. पण त्यानंतर मी महेशजींसोबत काम केलं आणि महेशजींसोबत काम करताना मला एक गोष्ट नक्की जाणवली, जी मी बऱ्याच ठिकाणी पण सांगितली आहे, की गाण्याचा रियाज असतो, वादनाचा रियाज असतो, नर्तनाचा रियाज असतो. 1 तास बसून उभं राहून ते रियाज म्हणून रियाज करतात. काहीतरी सेट ऑफ रूल्स आहेत, एक डिसिप्लिन्स आहेत. अभिनयाचा रियाज करायला तुम्ही अभिनय जितका कराल तितका रियाज आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. मला असं वाटतं महेशजींसोबत काम करणं हा एखाद्या अभिनेत्यासाठी किंवा अभिनेत्रीसाठी, एखाद्या ॲक्टरसाठी तो रियाज आहे खऱ्या अर्थाने. कारण महेशजींना गोष्ट सांगतात ना, ते आपल्यासमोर तो चित्रपट उभा राहतो, दिसतो आपल्याला तो जसा त्यांना तो दाखवायचा असतो. ही त्यांची खूप खूप कमाल गोष्ट आहे जी मला आवडते. आणि ते ॲज अ दिग्दर्शक म्हणून जेव्हा तुमच्याकडनं काम करून घेतात ना, तेव्हा त्यांना गोष्ट इतकी पक्की माहिती असते की एक तर दोन गोष्टी आहेत तुम्हाला अभिनेता म्हणून, की त्यांना ना एक्झॅक्ट माहिती आहे त्या पात्राने काय केलं पाहिजे. ह्याचा फायदाही होतो आणि याचा एक प्रॉब्लेमही होतो. फायदा हा आहे की आपल्याला खूप सोपं जातं की हा हे एक्झॅक्ट करायचं, ओके. प्रॉब्लेम हा आहे की हे एक्झॅक्ट करायचं, हे नाही केलं किंवा ह्याच्या वेगळं काहीतरी केलं तर मग ती लाईन कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक होते. कारण हा विषय थोड्या वेगळ्या घाटणीचा आहे म्हणून. तर मी महेशजींबद्दल नेहमी म्हणतो की त्यांना एक्झॅक्ट माहिती असल्यामुळे ना आपल्याला एक तर विजन क्लिअर मिळतं पात्राबद्दल, पण त्यासोबत आपली कसरत असते की ते पात्र बरोबर त्या कथेत जसं आहे तसं कसं वठावता येतं, तसं कसं दाखवता येतं. पण त्यांना माहिती आहे, ते करूनही दाखवतात आम्हाला काही काही वेळेस की हे तुम्ही असं नका करू, असं करून बघा. ते मुभा सुद्धा प्रचंड देतात, ते प्रचंड मुभा देतात. कारण रिहर्सल्स आमच्या होतात सीनच्या आधी, पण तो एक वेगळा अनुभव होता मला. त्यामुळे मला असं म्हणता येईल की अवॉर्ड मिळाला, मला सन्मान मिळाला, मान्य आहे. मला इव्हन मटा सन्मानसाठी जेव्हा सचिन खेडेकर आणि चिन्मय सुमित ह्या दोघांसोबत मला तिसरं नामांकन होतं, मी ह्यानेच खुश होतो. मी असं होतं की मला मटा सन्मान त्यावेळेस नाही मिळाला तरी चालेल, सचिनजी आणि चिन्मयताई ह्यांच्यासोबत माझं नाव जोडलं गेलंय माझ्यासाठी खूप आहे. हा मान मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण एखादा तुम्ही पुरस्कार मिळाल्यानंतर पुढचं काम काय करता आणि कसं करता आणि ते प्रेक्षकांना कसं आवडतं यावरती अनेक गोष्टी आधारित आहेत. सो मी एवढंच सांगेन. नॅशनल अवॉर्ड, टीचिंगचं करिअर, वेब सिरीज, TV मालिका, फिल्म, काय राहिलं? काय माहिती, जे येईल आयुष्यात ते बघायचं आणि करायचं. मला कायम नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात. म्हणजे एक हॉबी म्हणून किंवा उगाच एक मेंदूला खाद्य म्हणून मी अनेक गोष्टी करत असतो. अनेक वेगवेगळे उपद्व्याप माझे सुरू होतात. म्हणजे मध्यंतरी मी असंच गंमत म्हणून घरीच राहिलेलो, तर मी पत्त्यांची जादू कशी करायची, हातसफाई कशी करायची हे शिकलो होतो. मी ओरिगामी करायला शिकलो होतो. मी स्टाफ नोटेशन जे ऑर्केस्ट्रावाले वाचतात ते वाचायला शिकलो होतो. तर आणि भलभलत्या पद्धतीचे चित्रपट बघतो. म्हणजे
मला मार्वल आणि DC वाले पिक्चर पण आवडतात, पण तसेच मला ऑस्करला जे नॉमिनेट होतात तर त्याचं माझं एक वेगळं रुटीन आहे. ऑस्करला जेव्हा पिक्चर नॉमिनेट होतात, ती जेव्हा लिस्ट डिक्लेअर होते की ऑस्करला हे चित्रपट आहे, मी कुठेही जमेल कसंही जमेल तसा तो पिक्चर बघतो. की मला ते पिक्चर बघायचे का, कारण मला सकाळी 5:30 वाजता ऑस्कर बघायला उठायचं. मी दरवर्षी माझा तो म्हणजे ट्रेडिशन आहे की मी दरवर्षी 5:30 वाजता उठतो आणि ऑस्कर्स बघतो. सो असे मी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. मी पुराणही वाचतो, तशा मी फिक्शन गोष्टी वाचतो. नॉन फिक्शन फारसं मला वाचायला आवडत नाही, कारण ते झिपत नाही मला असं म्हणता येईल. जितकं मला फिक्शन आवडतं, प्रॉब्लेमली मी तेवढं ट्रायही केलं नसेल नॉन फिक्शन वाचायला म्हणूनही असेल. त्यामुळे अशा बलबलत्या गोष्टी करत असतो. जसं जे येईल पुढे ते बघायचं आणि घेऊन पुढे जायचं आयुष्यात. स्क्रीन ग्राफियाबरोबर बातचीत केल्याबद्दल रोहित तुझे आभार, आणि पुन्हा तुला एका नवीन अनोख्या वेगळ्या विषय किंवा वेगळ्या एका प्रयोगासकट पाहायला आम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. मला पण खूप आनंद झाला की मला एवढं सगळं बोलता आलं आणि मला हे सगळं सांगता. नमस्कार, मी रोहित फाळके. पांघरुण हा माझा नवा चित्रपट 4 फेब्रुवारीला रिलीज होतोय. तर उत्तम संगीत, उत्तम काव्य, उत्तम दृश्य आणि एक अनोखी विलक्षण प्रेम कहाणी पाहायला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की जा. मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी, नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला जर हवे असतील तर स्क्रीन ग्राफियाची वेबसाईट नक्की पहा आणि स्क्रीन ग्राफियाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.